नमस्कार मंडळी. व्हिडिओ काढायचा माझा असा उद्देश आहे की तुम्ही कुठलीही वस्तू लोनवर घेताना जरा विचार करा. कारण की आमचं खूप चांगलं चाललेलं, एकदम मस्त, एकदम छानपैकी चालू होतं आणि ह्यांच्या डोक्यात काय शिरलं कुणास ठाऊक आणि त्यांनी एक छोटा हत्ती असं हप्त्यावर टेम्पो घेतला. 6.5 लाखाचा टू व्हीलर विकली त्याच्यासाठी. 1 लाखाची टू व्हीलर अवघ्या 50,000ला विकल्या. 2-2.5 वर्ष झालेलं, ती पण हप्त्यावरच घेतली, पण तिचा हप्ता फिटलेलं. ती विकल्या. एक आमच्या घरात काय 30-40 हजार रुपये साठवलेलं होतं, ती दिलं. हिथनं तिथनं आणखीन उसनं काढलं पैसे, ती घेतलं. 70,000 रुपये आम्ही एक भरलं डाऊन पेमेंट. आणि त्यात स्टेशनरी माल काय 70-80 हजारचा घातला आणि उधार आणखीन एक 30,000चा उधार स्टेशनरी घेतला. असा 1 लाखाचा आम्ही पूर्ण माल घातला त्यात आणि खूप चांगलं चाललं होतं. पण काय धंदा काय होत नव्हता. 500 रुपये, 600 रुपये, 700 रुपये असा धंदा होत होता आमचा. मग असं करत करत त्याला CNGच लागत होती 400-500 रुपयाची. हप्ता तर आमच्या पहिलाच हप्ता आमचा जातच नव्हता. मी ते हप्ता हिथनं तिथनं उसनं काढून तो हप्ता भरला पहिल्यांदा. तो हप्ता भरला आणि परत दुसरा हप्ता आला तर अरे बापरे, मग तर खूप टेन्शनमध्ये झालो. मिस्टर आमचं गेममध्ये पैसे गपचूप हारलेलं ते तर काय माहीतच नव्हतं मला. घरातलं दागिनं वगैरे सगळं विकून त्याने हिथनं तिथनं उसनं काढून 5 लाख रुपये गेममध्ये हारलेत, ऑनलाईन गेममध्ये. आमचं सगळं उलटं झालं बघा, सगळं उलटं झालं. दुसऱ्या 2 हप्ता आमचं ठटवलं गाडीचं. ती गाडीही ओढून नेली. सारखं हप्तेवाले दम देत होते, घरी यायचं. सारखं सारखंच इतकं दम देत होतं काय तुम्हाला सांगायचं. खूपच. असं करत करत परत शेवट ती गाडीची चावीच मी स्वतः त्यांच्या हातात दिल्या, माहिती आहे का. मीच दिल्या का घेऊन जावं म्हणून ही गाडी. नको. मिस्टर आमचं हप्ता भरायला पैसे नाही, ते इथनं तिथनं उसनं मागायला लागले. ते त्यांनी गेममध्ये हारल्या, ते स्वतः निघून गेलेत घरातनं. परत ती गाडी नेली. मग ते सारखं हप्तेवाले यायचे, दमवायचे, खूप दमवायचे. मी जेवायला बसायचे आणि ते येऊन माझ्या समोर येऊन बसायचे. जेवणसुद्धा जात नव्हतं मला. पण मी मनातलं कोणाला सांगायची नाही. म्हणजे पोरं पण बघायचं. मग मी काय येतात सारखं पोरांच्या पुढं ते हप्तावाला यायचं नाही. खूप वाईट वाटायचं. कसं तरी दुसरं कस्टमर वगैरे बघून दुसरं तरी कस्टमर बघून आम्ही ते दिलं. मी म्हणलं ठीक आहे, दुसरं बघा तुम्ही. आणि आमच्या डोक्यावरचं ही लोनचं कर्ज ही जाऊ दे बाबा, जाऊ दे. आमचं काय देऊ नका. आम्ही हौदा बनवलेला, टेप बसवलेलं, काय काय केलेलं, डाऊन पेमेंट भरलेलं. आम्हाला 1 रुपया नको. पण ही डोक्याला व्याप नको, आमच्या दारात माणसं यायला नको म्हणून नाही जावा. छोला फायनान्स केलं होतं आम्ही बघा. आणि संकेत सर, अक्षय सर ते आमच्या घरी यायला लागले. ते म्हणतात ठीक आहे, आम्ही आम्ही करतोय व्यवस्थित आणि आम्ही दुसऱ्यांना गाडी देतो, तुमच्यावर काय हप्ता राहणार नाही, काय नाही. ठीक आहे. मी ह्यांना बोलवून घेतलं. मी म्हटलं या सगळं झालं आहे, ओके, जाऊ दे, आपलं जे तोटा झाला ते झालं. ह्याच्या पुढं तुम्ही पण व्यवस्थित राहावा. पैसे ते गाडी नेल्या, ते दुसऱ्यांच्या नावावर करून टाकूया आपण. त्यांनी आलं. परत मी म्हटलं चांगलं कागदपत्र वाचा, ह्यांना सांगितलं. तर हे म्हणायला लागले असू दे, संकेत सर आहे, अक्षय सर आहेत, ते करते ते व्यवस्थित, ते काय आपल्याला फसवणार नाही. पण मी खरंच सांगते भावांनो, ताईंनो, दुसऱ्यांवर कधी विश्वास करू नका. तुम्ही कधीही करू नका. आत्ता आम्हाला काल नोटीस आला, त्यात 2 लाख आणि वर काहीतरी आहे, ती म्हणजे 2.5 लाख धरून चला.
इतकं लोन त्याने आमच्यावर थकवून ठेवलं माहिती आहे का. आणि आता मग ते काय असं झालं तसं ते तर तुम्हाला भरायला पाहिजे. मग ज्या वेळेला आमचा सही शिक्का घेतला, सह्या घेतल्या कागदावर, तेव्हा का बोललं नाही आम्हाला? का सांगितलं नाही? का बाबा तुम्हाला एवढं भरावं लागल, ते भरावंच लागल तुम्हाला, ते काही चुकणार नाही तुमचं. असं काही सांगितलं नाही त्यांनी. खूप मानसिक त्रास झालाय आणि भावांनो, ताईंनो, तुम्ही थोडं कमी कमवा, थोडं कमी खावा, पण हे टेम्पोच्या आणि गाडीच्या नांदी लागू नका. तुमची पोरं हे सगळं बरबाद होईल बघा त्यात. माझं एवढंच म्हणणं आहे. आणि हे फायनान्सवालं टोटल तुम्हाला फसवते ते. तुमच्यावर डबल टिबल व्याज लावते ते. एक हप्ता बाउन झाला तर 1,000-1,500 रुपये महिन्याचं, 2,000 रुपये तुम्हाला 10 दिवसाचं त्यांचा एक चार्जेस असतो म्हणे. तुम्ही सांगा, आमच्यासारखे आपल्यासारखे गरीब माणसं काय करणार? टेम्पो कुठंतरी भाड्यावर लावून पोट भरायसाठी आपण घेतो ते टेम्पो, पण त्याला एवढं त्यांनी चार्जेस लावून आपला गळा कापते ती, माहिती आहे. प्लीज तसलं काही हप्त्यावर घेऊ नका. आणि माझं तर एवढंच म्हणणं आहे की प्लीज घेऊ नका तुम्ही हप्त्यावर. थोडं कमी सायकलवर फिरा, काय पण करा. आम्ही आम्ही इतकं वाईट केलं आहे आमचं स्वतःचं, तुम्हाला काय सांगायचं. ठीक आहे, एखादी टू व्हीलर घ्या, ते तुम्हाला हप्ता झेपतंय का तेवढंच घ्या. असं 16,000चा 15,000चा हप्ता अजिबात घेऊ नका. अजिबात घेऊ नका. एखादी फोर व्हीलर घेऊ नका. तुमचं इन्कम जास्त असेल तरच घ्या, नाहीतर घेऊच नका. कारण की धंद्यावाल्यांचं कामच नाही, धंदा कधी आहे कधी नाही आहे. आम्ही पण हेच विचार केला आमचा धंदा होईल, आम्ही भरू हप्ता. आम्ही पुढं आणखी किती काय काय स्वप्न बघितलेलं, पण सगळ्या स्वप्नावर पाणी फिरलं. काय धंदा आज आहे तर उद्या नाही. कधी 500चं होते, कधी 200चं होते. प्लीज तसलं काही घेऊ नका. आणि हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोचवा. कारण की माझ्या ताई, भाऊ किती फसतात त्यात. यूट्यूबवर कशावर पण व्हिडिओ बघते ती, मी घेतलाय टेम्पो आणि मी एवढं पैसे कमवलं, मी एवढं माझं इन्कम झालं आहे. सगळं खोटं असतंय बघा. आपल्या लोकांची लाईन असली बसलेली असली तरच घ्या, नाहीतर तसलं काही घेऊ नका. ह्यांनी पण यूट्यूबवरच बघितलेलं टेशनरीचं व्यवसाय असं तसं होईल मोठं. काही नाही बघा. प्लीज घेऊ नका.